ताईंना आम्ही सूत्रसंचालनासाठी बोलवायचो, यायच्या. त्यानंतर स्वरांजली चॅनलमध्ये काम करत असताना संपर्क व्हायचा. पण ज्या वेळेला त्याने तेंदूची पानं हा पुस्तक लिहिला, काव्यसंग्रह लिहिला, त्याचं प्रकाशन झालं, त्यावेळेला मात्र त्यांच्यातला लेखक, त्यांच्यातला कवी आणि त्यांच्या मनामध्ये जे काही घालमेल आली ती आपण त्या काव्यसंग्रहाच्या रूपाने आपण पाहिलं. एकदा सहज मी त्यांना घरी भेटायला गेलो असताना त्याने ते पुस्तक मला भेट दिली. तेंदूची पानं नावाचं त्यांनी काव्यसंग्रह लिहिला. आणि आज ज्यांच्या उपस्थितीचा कार्यक्रम होणार होता ते स्वर्गीय कवी माधव पवार यांचा त्यांना सहवास लाभला. त्या पुस्तक, त्या काव्य संग्रह प्रकाशनाकामी त्यांना खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यातले एक 2, 3, 4 कविता मला खूप भावल्या. त्यामध्ये अरे माणसा ही जी कविता त्यांनी लिहिली, अत्यंत भावस्पर्शी अशी कविता आहे. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो स्त्री ही दुर्गा आहे, त्याला आम्ही नारी शक्ती म्हणतो, आणि दुसरीकडेच स्त्रियाच्या बाबतीत तिच्या गर्भातच तिच्या आपण बघतो त्यावेळेला गर्भपाताची पाळी येते, त्यावेळेला मुलगी नकोशी वाटते. अशा आधारावरती ती एक त्यांनी कविता लिहिली तिने. आणि तिचं म्हणणं आहे की बाबा मला स्त्री म्हणून जगण्याचा, स्त्री हा सन्मानाचा नाही तर जगण्याचा मी हक्कदार आहे. दुसरी एक त्याने कविता लिहिली न संपणारी व्यथा. म्हणजे बिड्या करत असताना तिच्या मनामध्ये ज्या काही वेदना होत्या, कुटुंबाप्रती तिची जी जबाबदारी आहे, पण हे सगळं करता तिला माहीत आहे हे मी बिडीचे काम करत असताना तंबाखूमुळे माझ्या शरीरावरती परिणाम होतोय, तिला जाणतंय, समजतंय, तरी सुद्धा नाईलाज म्हणून तिला करावं लागतं. मग मी एकदा ताई मला भेटल्या, मला म्हणाले की तुमची सुद्धा आई बिड्या करायची. मी म्हणलं हो बिड्या करायची. मग म्हणाले मला तुमचा एक लेख पाहिजे. मी म्हणलं मग कधी लिहिण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणे माझ्या मनात एक आहे की अनेक बिडी कामगारांची मुलं सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं त्यांनी कर्तबगारी निभावलेली आहे. त्यांच्या पाठी त्या मातेचं संस्कार आणि तिचे खूप मोठी जडणघडणी, त्या मुलांच्या जडणघडणीमध्ये त्या आईचा खूप मोठा रोल आहे. अशा लोकांचं संकलन कुठं नाहीये, संकलन करण्याचा माझा इरादा आहे. मग काही जणांची मला नावं विचारली, मी काही जणांची नावं त्यांना सांगितली. त्यात बरेचसे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणखी खूप लोकांची आपल्याला त्या यादीमध्ये नावं जोडता येतील, परंतु पुस्तक प्रकाशन करण्याची एक कालमर्यादा असल्यामुळं काही निवडक आपण त्या यशोगाथामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. मला खरं कौतुक वाटतंय. मी या ठिकाणी जोशी सरांना आवर्जून सांगू इच्छितो, सर एक तेलुगू भाषिक मराठी भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करते, तीही एक महिला. खरं तर आमच्याकडं पूर्वीच्या काळी महिलांना शिक्षण जवळजवळ नव्हतंच. त्यातही आमच्या रेणुकाताईंचं त्यांच्या माहेरी त्यांचं 7वी पर्यंत शिक्षण झालं. प्रथेप्रमाणे लग्न झालं. लग्नानंतर आमच्या पुरुषोत्तम भाऊजींनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि तिनं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि तिची जी पुस्तकाशी जी नाळ आहे ती शेवटपर्यंत ती जोडून ठेवली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा सहभाग आहे. मी खरं तर उदाहरण परिवाराला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण तिच्या विचाराला प्रोत्साहन दिलं, तिला कागदावर उतरू दिलं. मी तर धन्यवाद देईन आमच्या रेणुकाताईंना की काळाच्या ओघामध्ये आपण जर का त्याचं दस्तऐवजीकरण केलं नाही, असे कितीतरी यशोगाथा हे कधी लोक होतात आम्हाला समजत सुद्धा नाही. हे एक छोटासा प्रयत्न आहे. मी हा कार्यक्रम करताना ताईंची माझं 2-3दा बोलणं झालं की आपण कार्यक्रम करायचा आहे आपल्याला, तो चांगल्या पद्धतीनं व्हावा. मग कुणाला बोलवायचं, कधी करायचं, ह्यातच आमचा 1-1.5 वर्षाचा काळ गेला. परंतु आज तो सुवर्ण दिवस येऊन ठेपला आणि त्याकरता जोशी सर लाभले, मास्तर लाभले, हे भाग्याचे आहे. एकतर श्रमिकांचा तारणहार म्हणून आपण आडमस्तरांकडे पाहतो. एक अशी व्यक्ती जे स्वतः एका बिडी कामगाराचा मुलगा आहे आणि बिडी कामगाराचं दुःख त्याने अत्यंत जवळून पाहिलंय आणि त्या कामगारांसाठी आयुष्यामध्ये काही ना काही करायची ज्यांची तळमळ आहे, अशी व्यक्ती या पुस्तक प्रकाशनाला लाभली. आणि दुसरं
तेलुगू भाषिकामध्ये असून सुद्धा मराठी भाषेमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे पुस्तक निर्माण होते याचे साक्षीदार म्हणून जोशी सर आहेत. मला त्यांचंही या ठिकाणी विशेष असं कौतुक आहे की आमच्या भगिनीचं आपण तिच्या शाबासकीची थाप या ठिकाणी आमच्या ज्योतिदेव वाघमारे खासदार मॅडम आले, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बघा योग कसा आहे, विडी कामगाराच्या पद्मकन्येने एका तेलुगू कन्येनं विडी कामगाराच्या यशोगाथेचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तक प्रकाशनाला आमच्या नवनिर्वाचित खासदार ज्योतिताई जे केवळ आपल्या शिक्षण आणि कर्तृत्व आणि वक्तृत्वाच्या जोरावरती त्यांनी एवढी मोठी झेप घेतलेली आहे, तो हा सोहळा त्यांच्या उपस्थितीत होतो, हा सुद्धा एक महिलांचा सन्मान म्हटला. आमच्या ज्योतिताई सुद्धा तेलुगू भाषिक आहेत, परंतु त्यांचं बहुभाषेवरती असलेलं प्रभुत्व. ताई परवा मी आपलं सिद्धार्थ कॉलेज मधलं भाषण ऐकलं, खूप मला अभिमान वाटला ही माझी ताई सिद्धार्थ कॉलेजमध्ये बोलली. असे खूप सारे आहेत, परंतु त्यांना प्रकाशात आणण्याचं काम आमच्या रेणुकाताईंनी केलेलं आहे. खरं तर जे यशस्वी लोकांची आज आपण स्टोरी ऐकतो त्याच्या पाठीमागे त्यांच्या मातांचं जे काही कार्य आहे ते कधीच प्रकाशात आलेलं नाही. पण रेणुकाताई आपल्या यशोगाथेच्या माध्यमातून आपण या सगळ्या यशस्वी मातेंना आपण समाजासमोर आणलात, त्याबद्दल मी माझ्या व्यक्तीच्या अशोक इंदापूर आणि पद्मशैली समाजाच्या वतीनं मी आपले ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. शिकलेले लोक खूप आहेत, शिकलेले लोक खूप आहेत. ज्या काळी आमची रेणुकाताई पदवी शिकत होती त्यावेळेला हाताच्या बोटावर मोजणे इतके लोकच पदवीधर समाजामध्ये होते, परंतु आता संख्या ती हजाराच्या पटीत वाढलेली आहे. ज्या वेळेला आडम मास्तर 2004 ला आमदार होते त्यावेळेला एक प्रश्न आम्ही विधानसभेत नेला होता की पद्मशैली समाज हा अत्यंत गरीब आहे, कष्टकरी आहे आणि अत्यंत हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या मागास विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता सरकारने जर का सवलत दिली तर यांची प्रगती कोणी रोखू शकणार नाही. आणि त्यावेळेला आडम मास्तरांनी त्यांच्या शैलीमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि राज्यातल्या सगळ्या तमाम मागासवर्गीयांसाठी फी माफीची सवलत योजना लागू केली. त्याचे जर का परिणाम बघायचे जर का ठरला तर आज प्रत्येक घरामध्ये किमान एक मुलगी इंजिनियर आहे किंवा एक मुलगा आमचा MBA चा प्रत्येक घराघरामध्ये दिसतो. पण ही जी मुलं शिकली, आमचं कुटुंब स्थिरावतंय, आर्थिकदृष्ट्या आम्ही संपन्न होतोय, परंतु रेणुकाताई ज्या कष्टातून तुम्ही पुढे येत असताना तुमच्या भावना या तुम्ही पुस्तकाच्या रूपाने प्रकट करता किंवा आपल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्रकट करता, ती लेखन शैली आमच्या आजच्या नवोदित तरुणी तुमच्या हातून कधी स्वीकारतील, त्या कधी लिहिते होतील, हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. कारण ज्या वेळेला मी समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की आमच्याकडे खूप काही चांगलं आहे, परंतु त्याचं एकत्रित असं कुठं डॉक्युमेंटेशन नाही आहे. या यशोगाथेच्या निमित्ताने एक छोटासा प्रयत्न आपण केला, परंतु मी म्हणेन की ह्याच्यातून स्फूर्ती घेऊन काही नवतरुणांनी यावं आणि समाजाचे काही बदल होत आहे, बदल अर्थात चांगले हे आपण लिहिलेच पाहिजे, पण समाजामध्ये जे काही वाईट चाली रूढी आणि परंपरा असतील त्यावरती सुद्धा आम्ही प्रकट व्हायला पाहिजे. तरच आमच्या समाजामध्ये आपल्याला काही खऱ्या अर्थानं जो बदल अपेक्षित आहे, जे परिवर्तन अपेक्षित आहे, ते परिवर्तन नजीकच्या काळात आपल्याला दिसेल. बोलण्यासारखं खूप आहे, पण मी या ठिकाणी प्रास्ताविकेसाठी असल्यामुळे मला वेळेचं भान आहे. आज आपण जे विडी कामगार मातांच्या मुलांची यशोगाथा पुस्तक प्रकाशन निमित्तानं आपण सगळेजण आलात, हा खरं तर पद्मशैली समाजाच्या दृष्टीनं एक अत्यंत मोलाचा क्षण आहे. असा प्रयत्न यापूर्वी आमच्या समाजातील आषाढला इरावती आणि माझ्या आयुष्यातील आठवणी या नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. त्यावेळेला त्यांच्या पिढीपर्यंत सगळं त्यांनी एक डॉक्युमेंटेशन त्या पुस्तकात झालेलं आहे. त्यानंतरचं डॉक्युमेंटेशन कुठं झालेलं नाही आहे. आमचे प्राध्यापक वसंत सोमा सर माझ्याशी नेहमी शेअर करत असताना सांगायचे की आषाढला इरावती नंतर पुढचा कोणीतरी लिहिणार आपल्याकडे पाहिजे, तर रेणुकाई आणि तुम्हाला आणि अनिल तुम्हाला जबाबदारी सोपवतो.
की पुढच्या जे काळामधला जो आपल्या समाजाचा प्रवास आहे तो आपण एका पुस्तकाच्या रूपानं आपण संकलित करावा आणि आज जे आपण यशोगाथा काही प्रातिनिधिक स्वरूपात घेतल्या तर पुढच्या काळामध्ये दरवर्षी आता अशा यशस्वी मातांचा आणि मुलांचा गौरव करण्याचा कार्यक्रम आपण निश्चितच कुठल्या ना कुठल्या व्यासपीठावर करूया अशी मी आशा या ठिकाणी बाळगतो आणि मला या ठिकाणी प्रास्ताविक करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या म्हणजे आमच्या लाडक्या ताई ज्योती वाघमारे या पण आता सहभागी झालेले आहेत. यानंतर मी रेणुकाताई पुधारेंना विनंती करतो त्यांनी आपल्या राज्यसभा खासदार आदरणीय ज्योती त्यांच्या ठिकाणी सत्कार करावा. लेखनामध्ये त्यांच्या आईविषयीची कविता ही अत्यंत लोकप्रिय आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई खरीच काय असते? आई खरीच काय असते? लेकराची माय असते, दुधाची साय असते, वासराची गाय असते आणि लंगड्याचा पाय असते. आई खरीच काय असते? आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. आई खरीच काय असते? आई हे एक नाव असतं आणि घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. अशा सर्व आईंनी आज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांसाठी खस्ता खाऊन त्यांना कर्तव्य केलेलं आहे. अशा सगळ्या कर्तबगार मुलांचा इतिहास एक पुस्तकाच्या रूपानं लेखन प्रपंच या ठिकाणी आपण विडी कामगार मातांच्या मुलांची यशोगाथा या पुस्तकाच्या रूपाने या ठिकाणी प्रकाशित होतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी पुस्तक प्रकाशनाला सुरुवात करावी. सुरुवात करत असताना आमच्या ज्येष्ठ नारूबाई गुंडेटी त्याचबरोबर गणेश बुधारम यांच्या मातोश्री यांना विनंती करतो आणि कृपया व्यासपीठावरती यावेत. या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करावं. तसं मी जाहीर करतो. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या एक आवश्यक भाग असतो की मित्रांनो हे पुस्तक तर प्रकाशित झालेलं आहे, कृपा करून आपण विकत घेऊन ते वाचा. आणि प्रत्येक वेळी अशी विनंती करावी लागते, इथे ते पुस्तक उपलब्ध आहे पण ते आपण विकत घेऊन का वाचावं हे सांगायची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. कारण हे आदर्श पालकत्वाचं गाईडलाईन देणारं गाईड आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ज्या लोकांना वाटतं की ह्या 28 प्रकरणं लिहिली त्या पुस्तकात, त्यातल्या ज्या विडी कामगार माता आहेत त्यांनी आपल्या मुलाचं भवितव्य कसं घडवलं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे पुस्तक वाचावं लागणार आहे. आणि जर आपल्या मुलांचं भवितव्य आपल्याला घडवायचं असेल तर वेगळ्या शब्दात सांगायचं तर हे आदर्श पालकत्वाचं गाईड आहे. आणि आजकाल पालकत्वाला फार महत्व आलंय, आधी ते नव्हतं एवढं. पालकाची काय, पालक आपल्या मुलांची काय काळजी घेतात, अभ्यास केला का नाही, उठला का नाही, झोपला का नाही, दूध पिलं का नाही, प्रोटीन घेतलं का नाही, कार्बोहायड्रेट घेतलेत की नाही, अमक्या क्लासला गेला का नाही, तमक्या क्लासला गेला का नाही, खूप काळजी करत असतात. पूर्वीचे लोक म्हणतात की आम्ही लहानाचे मोठे झालोच की नाही, आमची कुठे एवढी काळजी घेतली गेली. पण आता ते एक शास्त्र झालेलं आहे. आणि एवढं पालकत्व आहे ज्याला आमच्या शास्त्रामध्ये ओहर पालकत्व म्हणतात. ओहर म्हणजे किती, आपला मुलगा किती वाजता उठेल,
6ला उठेल, 6 ते 7 तो देवाची प्रार्थना करेल, 7 वाजता इंग्रजीचा अभ्यास करेल, 8 वाजता मैदानावर खेळायला जाईल, 9 वाजता अमक्या क्लासला जाईल, 10 वाजता शाळेला जाईल, 10 नंतर कॉलेज येऊन शाळेतून घरी आला की मग क्रिकेट खेळायला जाईल, मग संगीताचे क्लास जाईल. हा सगळा मुलांचा कार्यक्रम तयार केलेला असतो. एक पती आणि पत्नी होते आणि ते आपल्या मुलाचा कार्यक्रम ठरवत होते असं. आणि ठरवताना त्यांच्या लक्षात येईना की संध्याकाळी 5 ते 6 या मुलांनी काय करावं. त्याला गहन प्रश्न पडला की आपल्या मुलाचं 1 तास वाया चाललंय, काय होईल याचं म्हणून. मग त्यांनी शेवटी असं ठरवलं की आपण डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरांना विचारेल. ते दोघं जण डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी डॉक्टरांना विचारलं की असा असा आमच्या मुलाचा हा प्रोग्राम आहे आणि त्या संध्याकाळी 5 ते 6 1 तास वाया जातोय, तर आम्ही त्या 1 तासात ह्या मुलाचं काय करावं. डॉक्टरने विचारलं की आधी मला सांगा तुमचा हा मुलगा किती वर्षाचा आहे. तर त्यांनी सांगितलं की वर्षाचा नाही, अजून जन्मायचा आहे. तर जन्मायच्या आधी एवढं बालकत्व चाललेलं आहे. परंतु या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार करत आहोत, ज्यांच्यावर आपण पुस्तक लिहितोय, त्यांनी असलं कसलंही अवडंबर न करता उत्तम पालक म्हणून काम केलेलं आहे. मी या क्षेत्रामध्ये मोठं काम करणारा ट्रेनर आहे आणि मुलांचं व्यक्तिमत्व विकास कसा घडवावा यावर बरंच काही मी भाषण करत असतो. त्यात बरेच इंग्रजी शब्द असतात. परंतु एक तत्व लक्षात घ्यायचं आहे की स्वामी विवेकानंदांनी असं म्हणले की ईच अँड एव्हरी पर्सन इज द स्टोरेज ऑफ ट्रिमेंडस पॉवर. प्रत्येकामध्ये मोठी पॉवर आहे. ती पॉवर आपण संगणकाच्या भाषेत जर बोलायची झाली तर प्रत्येक मुलाच्या मेंदूमध्ये परमेश्वराने एक सुपर कॉम्प्युटर ठेवलेला आहे. माझ्याकडे पहिल्यांदा संगणक आणला त्यावेळेस आमचे मित्र होते दत्ता हादरगीकर. ते आले, ते म्हणले बघू मला कॉम्प्युटर काय आहे ते. मग कॉम्प्युटर मध्ये मी त्यांना काही टाईप करून दाखवलं. ते म्हणले या तुमच्या कीबोर्डवर ज्या ठिकाणी अ लिहिलंय ते बटन दाबलं की तुमच्या कॉम्प्युटर मध्ये कसं काय उमटतं. मी म्हणले की उमटतं कारण त्यांचा संबंध आहे. तो कसा काय. मी त्यांना असं म्हणले की समजा तुमच्या पायात काटा मोडला, पाणी कुठे येतं, डोळ्यात येतं. काय येतं डोळ्यात, कारण पायाचा डोळ्यात संबंध आहे आणि तो मेंदूने जोडलेला आहे. ह्या मेंदूची जी ताकद आहे ती डेव्हलप करता येते, साध्या साध्या पद्धतीने डेव्हलप करता येते आणि ह्या महिलांनी ती केलेली आहे. मला ह्या पुस्तकाबद्दल खरंच रेणुका बुधाराम यांचं अभिनंदन करायचंय. ते आशा करतात की त्यांनी ह्या घटना फार सोप्या सोप्या शब्दामध्ये अतिशय तळमळीने या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्यातल्या विशेषतः अंबादास कनकट्टी यांच्याविषयी जे लेख आहे तो वाचून मी अक्षरशः हरलो. तुम्हाला सांगतो की आम्ही काय सांगतो, मुलांना मोठे करायचं तर कम्युनिकेशन स्किल आलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट आलं पाहिजे, फिनान्शियल मॅनेजमेंट करता आली पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे. एवढं सगळं आम्ही बोलतो. परंतु अंबादास कनकट्टी यांच्या लेखाचं पहिला पॅरेग्राफ मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो. कुणाचं मन दुखवू नये, संपलं कम्युनिकेशन स्किल आलं. आपल्याबद्दल कुणी वाईट बोलले तरी शांत चित्ताने ऐकून घ्यावे. जीवनात सहनशीलता पाहिजे. मुंगी बनवून साखर खावी, सगळ्यांच्या तोंडात असावे, दातात नाही. आपलं चांगलं होईल या आशेने जगले पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग आलं. आल्या परिस्थितीला जिंकलं पाहिजे. नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे. भक्तीत सतत मन लीन करावे, भक्तीत रमून जावे, त्यांच्यावर विश्वास ठेवावा, कानास कधी कंटाळू नये. हेही दिवस जातील या आशेवर जगले पाहिजे. सर्वांशी चांगले वागण्यास शिकावे, वागावेही. हे सर्व मी माझ्या लहानपणी शिक्षण न झालेल्या माझ्या आम्माच्या तोंडून ऐकत मोठा झाला. मला वाटतं की या सगळ्या 28 मातांच्या जीवनाचं सार काय असेल ते ह्या पॅरेग्राफ मध्ये. पण या पॅरेग्राफनी किमया काय घडली तुम्ही विसरू नका. किमया अशी घडली की अंबादास कनकट्टीच्या आयुष्यामध्ये प्रचंड दुःख आहे. वडील दारू पित आहेत, आईला मारहाण करतायत, मुलांना मारहाण करतायत, मुलांच्याकडे लक्ष नाही, अभ्यास करतायत का नाही, खातात का नाही, पितात का नाही, काय नाही, फक्त दारू पिण्याने घरात येऊन गोंधळ झाला. एवढं सगळं दुःख असताना सुद्धा अंबादास कनकट्टी समाजाला हसवतोय. चार्ली चॅप्लिनने हेच केलेलं आहे की त्याने स्वतःच्या आयुष्यातलं दुःख पचवलंय आणि जगाला हसवलेलं आहे. ही फार मोठी किमया एका अशिक्षित बाईने केलेली आहे.
या प्रत्येक प्रकरणात लेख लिहिणाऱ्या मुलांनी मुलीने असे लिहिलेलं आहे की माझी आई अशिक्षित होती, परंतु जीवनाच्या व्यवहारात ती PhD होती. मला वाटतं यापेक्षा मोठं सभासद. आणि अशाच मातांनी घडवलेली ही सगळे मुलं आहेत. त्यांच्या फिनान्शियल मॅनेजमेंट मध्ये मी तुम्हाला सांगतो की आज मी आडम मास्तर कार्यक्रमात म्हणल्यानंतर मला फार आनंद झाला, कारण विडी कामगारांच्या आयुष्यामध्ये हे आर्थिक स्थैर्य त्यांच्यामुळे आलेलं आहे. त्याच्यासारख्या कामगारांनी त्यांच्यामुळे आलेलं आहे. आज प्रत्येकाच्या लेखात लिहिलंय की माझ्या आव्वाला आता म्हातारपणी पेन्शन मिळतंय. कोण मिळवून दिले पेन्शन? आडम मास्तरने मिळवून दिलेलं आहे. म्हणून त्यांची उपस्थिती फार महत्वाची आहे. आणि तुम्हाला सांगतो की मी ह्या सगळ्यांनी एक मूलमंत्र लक्षात ठेवलेला आहे. अलीकडे माझ्या हातामध्ये वाचायला, समीक्षा करायला काही कारणाने काही आत्मचरित्र पडताय. तेवढं सांगून मी थांबणार आहे, यात बोलणार नाही, कारण वक्ते खूप आहे. माझ्याकडं एक नकाते गुरुजी नावाचे शिक्षक आले होते. ते शिक्षक होते. ते म्हणले मला एक आत्मचरित्र लिहायचं, लिहू का? म्हणलं लिहा. नाही पण आपण काही महात्मा गांधी नाही की पंडित नेहरू नाही, आपण कोणी मोठे नाही, आपण कशाला आत्मचरित्र लिहायचं? म्हणलं तुम्ही लिहा तरी बघू काय होतं ते. काय आत्मचरित्र होतं? त्यांचे आजोबा विणकर होते, खेडेगावात होते, आणि त्यांच्या काळामध्ये ते फार श्रीमंत होते कारण ते उत्तम विणकर होते. गुरुजींच्या वडिलांच्या काळात मात्र यांत्रिकीकरण झालं आणि त्यांचा हातमागाचा व्यवसाय डगमगायला लागला. त्यांच्या वडिलांचं आयुष्य अस्थिरतेमध्ये गेलं. त्यांच्या लक्षात आलं की आता आपण काय करावं म्हणजे आपलं आयुष्य स्थिर होईल. कुणीतरी म्हणले की शिकवावं पोराला. आणि मग या नकाते गुरुजींना शिकवलं. ते 10वी पास झाले आणि शिक्षक झाले. शिक्षक झाल्याच्या लक्षात आलं की आयुष्याला स्थैर्य आलेलं आहे. म्हणजे शिक्षण हा एक संजीवनी मंत्र आहे. त्यांनी असं लक्षात घेतलं की आपल्या आयुष्याला स्थैर्य जर शिक्षणाने आलंय, आपल्या मुलाला आपण अट्टहासाने शिकवायचं. त्यांची 2 मुलं डॉक्टर आहेत, एक मुलगा प्राध्यापक आहे, 3ही मुलाच्या बायका PhD आहेत. 4थी पिढी आहे. आता 5वी पिढी अमेरिकेत आहे. बघा, व्यवसायात डळमळीत झालेल्या विणकरापासून ते अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास झालाय. मी सरांना म्हणलं त्या गुरुजींना, त्या 5 पिढ्याच्या मध्ये तुम्ही उभे आहात. तुमच्या हातामध्ये मशाल आहे शिक्षणाची, आणि तुम्ही ह्या सगळ्या पुढच्या पिढीनं उजेड दाखवलेला आहे. म्हणून आपल्या सगळ्या माझ्या हातात आल्या प्रत्येक पुस्तकात मला दिसून झालंय की शिक्षणाचं महत्व त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्या अशिक्षित मातांनी शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यांच्या जीवनाची प्रेरणा कोणती आहे? आपल्या वाट्याला जे आयुष्य आलं ते आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येतात आपले. आणि त्यांच्या मुलांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. कारण जिथे संघर्ष असतो तिथे सद्गुण विकसित होतात. आज काही श्रीमंत लोकांच्या समस्या फार गहन आहेत की मुलांना पैशाची किंमत कळत नाहीये. संघर्ष म्हणजे काय मुलांना माहित नाहीये. सगळं आयतं मिळालेलं आहे आणि आयतं मिळाल्यामुळं त्यांच्यातले गुण विकसित होत नाहीयेत. एका कवीने असं म्हणलेलं आहे की तुम्ही एखाद्या ज्वारीचा दाणा उकिरड्यावर टाका तो चांगला उगवून येतो, तर तलावरून उगवून येतो का? कारण तिथे लौकिक अर्थानं घाण आहे, परंतु त्या उगवण्यासाठी लागणारा तो संघर्ष त्या बियामध्ये आहे. प्रत्येक मुलाचं आयुष्य बी आहे, लक्षात ठेवा. ते विकसित होऊ शकतं. त्यासाठी जे शास्त्र आहे ते शास्त्र आमच्या ह्या मातांना माहित नाही, पण त्यांच्या वर्तनातून हे शास्त्र तयार झालेलं आहे.